महाराष्ट्र की आंखों में आंसू ला दिए। नासिक जिले के मालेगांव तालुका में डोंगराले नाम का एक गांव। एक रविवार उस गांव में एक क्रूर घटना घटी। मालेगांव के डोंगराले गांव में एक लड़की का यौन उत्पीड़न करने और उसे पत्थर मारकर हत्या करने के मामले में आरोपी को 27 नवंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। मालेगांव के डोंगराले गांव में एक लड़की का यौन उत्पीड़न करने और उसे पत्थर मारकर उसकी हत्या करने वाले आरोपी विजय संजय खैरनार को अदालत ने रिमांड पर ले लिया है। इस घटना की पूरे राज्य में कड़ी निंदा और आक्रोश है और आरोपी के लिए मौत की सजा की पुरजोर मांग की जा रही है। इस बीच मालेगांव के एशियाई लोगों ने कहा है कि वे कल विरोध प्रदर्शन करेंगे। शिक्षा मंत्री दादा साहेब भूसे ने आश्वासन दिया है कि मामले की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में होगी। इस संबंध में जब गिरफ्तार आरोपी को आज अदालत में लाया गया तो अदालत में महिलाओं की अच्छी खासी भीड़ जमा हो गई। चिल्ला रही थी कि आरोपी को हमारे के हवाले कर दिया जाए। अदालत ने आरोपी को 27 नवंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया है और पुलिस घटना की पूरी तह तक पहुंचने की कोशिश कर रही है। लेकरं मरिगा राजकारणचे ज्यांनी जन्म द्यायचे त्यांनी 9 दिवस 9 महिना वागाडीचे त्याले तर आपण खरा आणला कारण त्याले मोठं करतात आपण काय लोक मारा करतात का त्याले पोट संसार करतात ना हे लोक तर असे करायला लागणार का मग त्याला फाशी नाही लावणे का लावणी पडी ना मग तुम्ही का बरं त्याला फाशी लावा तुम्ही आमना पका देतात प्रोटेक्शन का बदी राहते एवढा प्रोटेक्शन का बदी राहते हां याचे तव भी आमले 1 महिना बोली सांगी 1 महिना दादा पुशे काय म्हणे 1 महिना आम्ही देतो तुम्हाला आत्मा तुम्ही फाशी लावा त्याला मारे टाका त्याला सोड दिला तो संसार करा ना तो भी आटे नहीं कर रहा ना तो औरंगाबादला जाईन संसार करा ना मग त्याला संसार करून याले भी संसारच करायला लावतील का नाही हां मग यांना भी काहीतरी आमले न्याय आणि हिसाब द्यायला काय पटस असं कसे उद्या आजी तुम्ही कोण आहेत हां कुठला आहे तुम्ही मालेगाव मधल्या ज्या लेकीचा ज्या बाळाचा खून झाला तिला दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार करून मारण्यात आलं ना यामुळे फक्त मालेगावकरांच्याच नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आहे। सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये आक्रोश आहे कारण ती फक्त मालेगावची लेक नाहीये तर ती महाराष्ट्राची लेक आहे। आज आम्हाला इतकंच वाटतं की पोलिसांनी फक्त 10 मिनिटं त्या आरोपीला मोकळं सोडावं। ज्या पद्धतीनं त्यांनी त्या बाळाला दगडाने ठेचून मारलं त्याच पद्धतीनं इथल्या महिला त्या आरोपीचा न्याय करतील कारण इथल्या महिलांना वाटतंय की फासावर जरी दिलं वेदना नाही होणार त्रास नाही होणार दगडाने ठेचताना त्या बाळाला किती दुखलं असेल तिच्यावर अत्याचार करताना तिला किती त्रास झाला असेल तो त्रास त्या आरोपीला झाला पाहिजे इतका संताप इथल्या महिलांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं आज एका पक्षाची प्रवक्ता म्हणून नव्हे तर एक आई म्हणून एक बाई म्हणून मला विनंती करायची आहे न्यायव्यवस्थेला न्यायदेवतेला की ज्या पद्धतीने आमच्या भुसे साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या लांडग्याला फासावरती लटकवलं पाहिजे हीच आमची मागणी आहे। आता तुम्ही परंतु नंतर गैरसमज असा पसरला गेला मोर्चेकऱ्यामध्ये की आरोपीला कोर्टामध्ये आणलं आहे आणि म्हणून जमातीत काही लोक हे कोर्टामध्ये आरोपीला ताब्यात घेण्यासाठी घुसायचा प्रयत्न केला। आतमध्ये कोर्टाचं कामकाज सुरू होतं आणि त्या प्रक्रियेला बाधा येऊ नये म्हणून आमच्या पोलीस बांधवांनी गेट बंद केलं आणि जे घुसण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर थोडासा सौम्य बळाचा वापर करून त्यांना तिथून दूर केलं। वरिष्ठ अधिकारी जिथं जे हजर होते त्यांनी नागरिकांना समजावून सांगितलं की आरोपी या ठिकाणी आणलेला नाही आपण गैरसमज करून घेऊ नका। त्यांना समजावून सांगितल्यानंतर मॉब शांत झाला आणि निघून गेला आहे। दरम्यानच्या काळामध्ये ही गर्दी आणि परिस्थिती पाहता आपण तिथं ऍडिशनल फोर्स पाठवला आहे। तिथे ऍडिशनल एसपी आणि एसडीपीओ आपले हजर आहेत एसपी सुद्धा गेले आहेत आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचा फोर्स पण आपण तिथे पाठवला आहे आणि आता तिथे पूर्ण शांतता आहे। लोकांच्या मध्ये जो गैरसमज निर्माण झाला होता त्याचं निराकरण झालंय आणि लोक आता निघून गेलेले आहेत। त्या ठिकाणी पूर्ण शांतता आहे तरी पण आम्ही तिथं बंदोबस्त ठेवलेला आहे। तपास हा डीवायएसपी दर्जाचे अधिकारी करतात आणि त्यात माझं ऍडिशनल एसपी आमचं सर्वांचं देखरेख आहे। तपास अतिशय योग्य रीतीने सुरू आहे आणि हा तपास लवकरात लवकर आम्ही संपूर्ण चार्जशीट करायचं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवायची प्रक्रिया सुद्धा आम्ही करत आहोत। याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर मंत्री महोदयांच्या सुद्धा भावना तीव्र आहेत। त्यांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे आपण हा लवकरात लवकर तपास संपूर्ण चार्जशीट फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सादर करून आपण ती विशेष सरकारी वकील नेमून चांगले सरकारी वकील नेमून
केस चालवण्याबाबतचा आपला प्रयत्न राहील आणि मला खात्री आहे की ह्यामध्ये लवकरात लवकर त्या चिमुकलीला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. माझं आपल्या नागरिकांना आव्हान आहे की आपण थोडासा कायद्यावर विश्वास ठेवा, प्रशासनावर विश्वास ठेवा आणि शांतता राखा, गैरसमज पसरवू नका.